जय जय रघुवीर समर्थ। स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या। स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या। मुळी कल्पना दो रूपे तेची झाली। विवेके तरी सस्वरूपी मिळाली। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जनो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 172 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ आम्हाला आत्मस्वरूपाचं संशोधन कसं करायचं, एका जीवाने स्वतःचं स्वरूप कसं स्वतःच शोधून काढायचं, यासाठी नेमका तो रोडमॅप कसा आहे, ती मार्गदर्शक तत्व कशी आहेत, त्यासाठी साधनारूपी इंधन कसं असलं पाहिजे, त्यासाठी चिकाटी कशी असली पाहिजे, जिद्द कशी असली पाहिजे, आणि हे सगळं त्या गुरुकृपेमध्ये कशा अर्थाने समाविष्ट असतं, याचं चिंतन गेल्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं। ज्या या आत्मस्वरूपाचं आपण चिंतन करत आहोत, त्या आत्मस्वरूप हा या चर्मचक्षूंचा विषय नाही। या देहाधिष्ठित चक्षुंनी या आत्मस्वरूपाचं दर्शन घ्यावं हे जणू काही जीवाचं अज्ञान असतं। आणि अशा या चर्मचक्षूंमधून या भगवंताच्या विषयी भ्रामक संकल्पना एखादा जीव आपल्या अंतरंगामध्ये घेतो, आणि त्यामुळे कित्येकदा साधनेतून जे साधायचं ते देखील त्याच्या पदरामध्ये पडत नाही। अशा या कल्पनांचं नेमकं अस्तित्व काय, या कल्पना परमार्थामध्ये खरंच गरजेच्या आहेत का, हे विचार या आम्हाला खरंच या आत्मस्वरूपापर्यंत नेऊ शकतात का, याचं चिंतन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत। काय म्हणतात समर्थ माऊली? स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या। आपल्या अंतरंगामध्ये विषय प्रधान ज्या काही कल्पना येतात, किंबहुना या दृश्य जगाकडे पाहून ज्या काही कल्पना येतात, ते सर्व काही अज्ञानाच्या प्रांतामध्ये येतं। स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, ही अविद्या आहे। आणि स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या। आणि याच कल्पनेला ज्याला विवेकाच्या आधाराने भगवंताकडे वळवता येतं, ईश्वर सन्मुख करता येतं, अशा ईश्वर सन्मुख संकल्पनेला समर्थांनी सुविद्या अर्थात सद्विद्य अशी उपमा दिलेली आहे। म्हणजे एक कल्पनेचं अंग आहे ते अविद्येचं आहे, तर दुसरं कल्पनेचं अंग हे सुविद्येचं आहे। पण जरी ती अविद्या असली किंवा जरी ती सुविद्या असली, तरी देखील शेवटी ती एक कल्पनाच राहते, होय की नाही? त्या कल्पनेनेच हा वेगळा रंग परिधान केलेला आहे। म्हणून समर्थ म्हणतात, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली। ही कल्पनाच एक प्रकारे अविद्या किंवा सुविद्या या रूपाने आपल्याच अंतरंगामध्ये या 2 दिशांना जात असते। विवेके तरी सस्वरूपी मिळावी। आणि जर नीट विचार केलं तर या कल्पना या शेवटी सस्वरूपामध्ये विरघळून जातात, विसर्जित होऊन जातात। त्या सस्वरूपामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा विचार करण्यासाठी वेगळेपणच उरत नाही, कारण तिथं तुम्ही तद्रूप झालाय। जिथं तद्रूप झाला तिथं कल्पना कशाची करायची, होय की नाही? जसं साखर आपल्या घरामध्ये डब्यात असते तोपर्यंत ती वेगळी आहे, ज्या क्षणी ती चहामध्ये किंवा पाण्यामध्ये विरघळून जाते तेव्हा त्या साखरेला वेगळं अस्तित्व आहे का? नाही, त्याची मधुरता हेच त्याचं अस्तित्व आहे।
बघा, विष्णू सहस्त्रनामामध्ये आपण सुरुवात काय करतो? विश्वम विष्णुर्वषट्कारो. मला नेहमी हा प्रश्न पडायचा की विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात विश्वम विष्णुर वषट्कारो अशी का असेल बरं? याचं उत्तर एक फार सुंदर पुस्तक आहे, वर्ध्याच्या एका साधकाने लिहिलेलं विष्णू सहस्त्रनाम चिंतनिका. यामध्ये त्यांनी सुरुवातीला याची फार सुंदर व्याख्या केली आहे. ते काय म्हणाले की एखाद्या झाडाचं बी आहे, बरोबर? त्या झाडाचं बी आपण जमिनीमध्ये लावतो आणि मग काही कालावधीनंतर, कालांतराने, अनेक दशकानंतर एक विशाल अजस्त्र असा वृक्ष त्या बीमधून साकारतो. मग एखाद्या माणसाने सांगितलं की अरे, मला ते माझं बी परत पाहिजे. ते बी कुठं आहे? जर त्यांनी मुळं खोदून काढली तर त्याला बी सापडणार आहे का? निश्चितच नाही सापडणार. मग ते बी कुठं आहे? तर हे संपूर्ण वृक्ष म्हणजे ते बी आहे. किती सुंदर संकल्पना आहे. म्हणून विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात ओम विश्वम विष्णुर वषट्कारो. विश्वरूपी विष्णूला, जो विष्णू या विश्वाला व्यापून उरतो तो विष्णू. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सांगायचा उद्देश असा की बीज हेच जर ईश्वर रूप होतंय, तर अशा या बीजाला पुन्हा वेगळेपणाने शोधताच येऊ शकत नाही. कसं करायचं मग? त्याची किती कल्पना करायची? तर अशा या भगवंताला शोधताना आमच्या कल्पनांना देखील शेवटी एक अंतच आहे. पण जर आपण आपला विचार केला ना सज्जनो, तर लक्षात येतं की जसं त्या आकाशामध्ये एखादं अवकाशयान फिरत असतं ना, आणि ते निरंतर आपल्या संदेशांना रडारकडे पाठवत असतं की आम्ही आता इथं आहोत, आम्ही आता इथं आहोत, आम्ही आता इथं आहोत. म्हणजे दर क्षणी त्या असलेल्या वाहनाला त्या रडारवरती जाऊन जसं धडकता येतं ना, तसं जर आपल्या या देहरूपी विमानाचा विचार केला तर या देहरूपी विमानामधून निरंतर कल्पना स्त्रवत असतात, निरंतर कल्पना स्त्रवत असतात. बघा, आजच्या काळामध्ये स्वस्थ बसणं हे किती अवघड झालंय. शून्य विचारामध्ये राहणं किती अवघड झालंय. नाहीच जमत. किंबहुना सतत विचार करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव जेव्हा म्हणतो तेव्हा तो नैसर्गिक देखील आहे. बघा, आपल्याकडे आपण मनुष्य म्हणतो. मनुष्य याचा अर्थ काय? केवळ 2 हात 2 पाय देहधारी म्हणून मनुष्य नाही. मनुष्य म्हणजे जो मनन करतो तो मनुष्य, जो नित्य निरंतर मनन करत असतो. पण प्रश्न इथं असा आहे की मनन कशाचं? आम्ही मनन कशाचं करतो? सज्जनो, बघा, आजच्या काळात ते ECG काढतात किंवा एखादा स्कॅन करतात. तसं आपण जर आपल्या मनाचा स्कॅन केला की हे नेमकं मन नेमकं कुठल्या कल्पनांना सतत वाहन करतंय, कुठल्या कल्पना बाहेर पडतात यात, तर या सगळ्या कल्पना या स्वाभाविकपणे आमच्या दृश्य जगाच्या संदर्भाने असतात. मग त्या कल्पना आपल्या पोट भरायच्या विद्येच्या दिशेने असू शकतात, या कल्पना आपल्या प्रपंचाबद्दल असू शकतात, या कल्पना या दृश्य जगातल्या वस्तूंबद्दल असू शकतात. या सगळ्या कल्पना या देहामधून निरंतर बाहेर येत असतात, निरंतर बाहेर येत असतात. त्या या सद्गुरूरूपी रडारला दिसतात. म्हणून त्यांनी या कल्पनांचं रूप बदलण्याची आम्हाला प्रेरणा या श्लोकामधून दिलेली आहे. का बदलाव्यात या कल्पना? काय गरज आहे त्याची? याचं उत्तर रामचरितमानसमध्ये गोस्वामी तुलसीदासांनी दिलेलं आहे. अरण्यकांडामध्ये रामगीता नावाचं प्रकरण आहे. काय आहे ते? लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना मायेचं स्वरूप विचारलं. ही माया नेमकी काय आहे? भक्ती काय आहे? या मायेची व्यापकता किती आहे? या मायेमध्ये अडखळणं म्हणजे काय? आणि ही माया आई कशी आहे? इत्यादी इत्यादी प्रश्न लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना विचारले. सुखासीन प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या या प्रश्नांनी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी या मायेचं स्वरूप समजावून सांगताना म्हटलं की लक्ष्मणा, ऐक, या मायेला 2 तोंड आहेत. एक, ज्या तोंडाच्या आधाराने जीव गेला असता, ज्या रस्त्याने तो जीव गेला असता, ही मायाच त्याला या गुंत्यातून सोडवण्यासाठी सहाय्यभूत ठरते. त्या मायेच्या तोंडाला सद्विद्या असं म्हणतात. आणि एक दुसरं तोंड आहे
की ज्यामध्ये जीव हा या दृश्यामध्ये अडकत जातो. मी देह आहे या भावनेमध्ये लिप्त होतो आणि या जगाकडून केवळ आपल्याला भोग भोगायचे आहेत या भूमिकेमध्ये तो राहतो आणि या मायेच्या जाळ्यात अडकत खाली जातो. त्याला म्हटलं जातं अविद्या. आता हे जर गणित प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तर ह्या अविद्या आणि सुविद्या या दोन अंगांमध्ये प्रभू रामचंद्र म्हणतात की एक भक्ती नावाचा जो मार्ग आहे तो स्वतंत्र आहे. या भक्ती मार्गामध्ये पडणं म्हणजेच मायेला सद्विद्येच्या आधाराने समजून घेणं आहे. ही सद्विद्या रूपी भक्तीच आम्हाला या मायेतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडून देते. बघा, आमच्या शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकम मध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे की पांडुरंग आमचा करकटावरती ठेवून उभा आहे, कमरेवरती हात ठेवून का पांडुरंग उभा आहे. आदी शंकराचार्य म्हणतात की जणू काही तो सगळ्या येणाऱ्या भक्तांना सांगतोय की अरे घाबरू नका, हा भवसागर हा फार काही खोल नाही, माझ्या कमरे इतका फक्त खोल आहे म्हणे. तो माझ्या कमरे इतका खोल आहे, घाबरण्याची गरज नाही. पण आम्ही मंडळी या भवसागर वगैरे इत्यादी शब्दांना जेव्हा समजायला लागतो तेव्हा म्हणतो हे फारच अवघड आहे बाबा, हे कसं तरून जायचं. आणि या विषयांपासून आमची काही केल्या सुटका होत नाही, हा दृश्य प्रपंच काही केल्या सुटत नाही आणि त्यामुळं आमचं जीवन हे या अविद्या आणि सद्विद्या या एक प्रकारे झोपाळ्यावरती खेळत असतं. सतत अविद्या सद्विद्या. काही केले आम्हाला मार्ग कळत नाही. श्री महाराज म्हणायचे की आपल्या मनात चाललेले विचार दुसऱ्याला कळत नाहीत, ही भगवंताची केवढी मोठी देणगी आहे. अन्यथा कुठल्याच व्यक्तीचं कोणाबरोबर कधीच जमलं नसतं, कारण कधीच आपल्या मनामध्ये निरंतर एकसारखे विचार येत नसतात. क्षणाला आमचा विषयामध्ये विचार जातो, क्षणामध्ये आम्ही पांडुरंगाष्टकम म्हणून, क्षणामध्ये आम्ही रामनाम घेऊत, की क्षणामध्ये आमची या कामक्रोधादी विकारांमध्ये मनाची गती होते. अशा या मनाला निरंतर सद्विद्येच्या दिशेने ठेवण्यामध्ये परमार्थाचा पुरुषार्थ सामावलेला आहे. आपल्या या मनामध्ये निरंतर ईश्वर सन्मुख विचार येणं हे सत्संगतीचं प्रधान कार्य आहे. काय करतं सत्संगती? तुम्हाला एक आदर्श देते, तुम्हाला एक ध्येय देते, तुमच्या विचारांना एक दिशा देते की या सद्विद्येच्या दिशेने विचार करा. आणि ही सद्विद्या फक्त सत्संगतीमधून येते बरं का, फक्त सत्संगतीमधून. बघा, आमच्या समर्थांनी दासबोधामध्ये सुविद्य लक्षण आणि सद्विद्य लक्षण अशी दोन लक्षणं आपल्याला सांगितली आहेत. उत्तम लक्षणं काय आहेत? जी जीवाचं कल्याण करेल, हित करेल. सुविद्या तर आम्ही कदाचित पोट भरण्याच्या आधाराने देखील प्राप्त करून घेऊ. आपण म्हणतो ना, चांगले सुविद्य आहेत बरं का, ते सुविद्य आहेत याचा अर्थ सद्विद्य आहेत की नाही याची आपल्याला खात्री देता येऊ शकत नाही. सद्विद्य होण्यासाठीचा मार्ग हा सत्संगतीमधून येतो. जीवनाचं हित कशात आहे हा सांगणारा मार्ग हा संतांचा मार्ग असतो. दुसरी गोष्ट, आपण म्हणाल अहो पण प्रपंच चालवायचा आहे, मग या दृश्य जगाचं देखील भान ठेवलंच पाहिजे ना. अर्थातच ठेवलं पाहिजे. श्री महाराजांच्याकडे एकदा नुकतंच लग्न झालेले नवरा बायको नमस्कार करायला आले. महाराज म्हणाले आता प्रपंचाला सुरुवात करताय, पण एक लक्षात ठेवा, प्रपंच कसा पाहिजे? भाकरीमध्ये मिठाचं प्रमाण जेवढं असतं ना तसं आपल्या परमार्थाला अनुकूल म्हणून आपण प्रपंच करावा. यावरती हसून नंतर महाराज म्हणाले पण काही लोकांना सवयीने मीठच खूप जास्त लागतं. महाराजांनी आमच्यासारख्या लोकांना तरी फार कमी शब्दामध्ये अशा पद्धतीने खरं आमचं रूप दाखवलं. पण आम्ही कसे आहोत? आम्ही मिठाची भाकरी करतो आणि त्यामध्ये अगदी चिमूटभर परमार्थाचं पीठ टाकतो बघा. असं होऊन ती भाकरी करपणार आहे, हातामध्ये काहीच पडणार नाही. सज्जनो, यासाठी एक लक्षात घ्या की दृश्य जगाचं भान असला पाहिजे, व्यवहार असला पाहिजे, पण व्हॉट इज इन युअर माइंड? तुम्ही कर्तव्यापुरतं ते काम करावं आणि आल्यानंतर त्या गोष्टींपासून आपण लांब राहू शकतो का? आमचे वडील मला नेहमी एक गोष्ट सांगायचे. मी जेव्हा नुकताच बिझनेस चालू केला होता आणि मग बऱ्याचदा टेन्शन असायचं, प्रेशर असायचं आणि मग मी संध्याकाळी येऊन शांत बसायचो. मला म्हणायचे एकच सांग, टेल युअर वरीज टू कम टुमॉरो, ऑफिस इज क्लोज नाउ. आता ऑफिस बंद झालंय, उद्या या म्हणावं, आपण उद्या बोलूयात. सज्जनो, ही जशी अलिप्तता आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली,
मला सांगा, आपल्या मनाला देखील एखादं कार्य होण्याच्या आधी त्याचा विचार करण्याची काय गरज आहे? किंवा एखादी गोष्ट घडून गेलेली आहे त्याचा विचार करून काही ते मागे येणार आहे का? येणार आहे ते, जसं होणार आहे ते होणार आहे. जे झालेलं आहे ते काही परत येणार नाही. मग ह्या क्षणी आपल्या मनाला ईश्वर सन्मुख करण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग जो संतांनी दिलेला आहे, त्या नामामध्ये वर्तमानाचा क्षण तद्रूपतेने जगणं म्हणजे सद्विद्या आहे. बघा, उगीच आपल्या मनामध्ये नको त्या विचारांचं जाळी जळमट ठेवून कोणाचं कल्याण झालंय? अनेकदा आपण लोक बघतो की जी खूप जास्त विचार करतात ना, ती बहुतांश वेळेला आयुष्यामध्ये गोंधळलेली असतात. काय करावं काय न करावं हेच कळत नाही. आणि मग जेव्हा संधी येते त्यावेळेला त्यांची निर्णय क्षमता संपते. कारण विचारांची दिशा ही सतत भ्रामक अवस्थेमध्ये असते. अशी भ्रामक अवस्था मनुष्याला कधीच ईश्वर सन्मुख करू शकत नाही. बघा, ही ईश्वर सन्मुखता येण्यासाठी सत्संगती गरजेची आहे. संताला आपल्या मनाने घट्ट धरून ठेवणं म्हणजे एक प्रकारे त्याचं निरंतर चिंतन करणं म्हणजे सद्विद्या आहे. आपल्या गुरूंनी दिलेल्या बोधाचं निरंतर चिंतन करणं म्हणजे सद्विद्या आहे. ईश्वराचं स्वरूप, ईश्वराचं रूप आपल्या अंतःकरणात आठवणं म्हणजे सद्विद्या आहे. बघा, माझ्यासारखा एक सामान्य जीव आज आपला बिझनेस सांभाळून, आपला इंजिनिअरिंग व्यवसाय सांभाळून या सगळ्या गोष्टी या मनाच्या श्लोकाच्या चिंतनाच्या वेळेला बाजूला सारतो आणि या इथं बसल्यानंतर पूर्णपणे समर्थांना शरणागत होऊन त्यांच्या बोधाचं चिंतन करतो. हा सद्विद्येचा मार्ग आहे. म्हणून समर्थ म्हणतात, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. खाली पडायला वेळ लागत नाही. मी गमतीने नेहमी सांगत असतो की ते गिर्यारोहक असतात ना, त्यांना एखादा उंच शिखर चढायचं असतं. त्यांच्यापैकी जर कोणालाही विचारलं की खाली पडायला किती वेळ लागतो, तर तो म्हणेल, हो, खाली पडायला काय लागतंय, 2 क्षणामध्ये खाली कोसळूत. आणि वरती चढायला किती वेळ लागतो? तो म्हणेल, त्याला मात्र फार वेळ लागतो, फार कष्ट आहेत, सगळी साधनं लागतात त्याला, एक एक इंच लढवावं लागतं, तेव्हा ते शिखर सर करता येतं. सज्जनो, परमार्थ देखील नेमका तसाच आहे. खाली पडायला, वाईट सवयी लागायला, दृश्याकडे जायला, विषयी लोकांची संगत करायला काहीच लागत नाही. क्षणामध्ये अधोगती होऊ शकते. पण ऊर्ध्वगतीसाठी मात्र प्रयत्न लागतात. ऊर्ध्वगतीसाठी मात्र चिकाटी लागते, पेशन्स लागतात, ताकद लागते, वेळ द्यावा लागतो. त्यामुळे स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या. ही अविद्या प्राप्त करायला काहीच लागत नाही आणि अगदी सुलभ साध्य आहे. सगळे जगामध्ये विषयीच लोक भरलेली आहेत. कोणाबरोबरही राहा, क्षणामध्ये तुम्ही विषयामध्ये पडाल. पण स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. ही मायेची सुविद्या ही केवळ सत्संगतीमधून प्राप्त होते, जेव्हा जीव ईश्वर सन्मुख होतो, ईश्वराच्या बद्दल विचार करतो. अजूनही तद्रूपता आली नाही, तदाकारता आली नाही, आत्मस्वरूप काही कळालं नाही, पण मनाच्या विचारांची दिशा बदलून गेली. आपण म्हणाला, हो पण दादा, आपणच एका श्लोकामध्ये म्हणाला की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. जर कल्पनेने राम भेटत नाही तर मग या सद्विद्येचा तरी काय उपयोग? कारण की शेवटी सद्विद्या देखील कल्पनाच आहे. अगदी बरोबर आहे. पण सद्विद्या रूपी कल्पना केल्याचा फायदा काय आहे? पहिली गोष्ट, एव्हरीथिंग इज डिपेंडिंग ऑन युअर थॉट्स. तुमच्या आतमध्ये विचाराची दिशा काय आहे ना, ते तुमचं भवितव्य ठरवतात. तुम्ही सतत निगेटिव्ह, नकारात्मक विषयांचाच विचार करत राहिला तर तुम्हाला फळ देखील तसंच मिळणार आहे. पण जर तुम्ही निरंतर भगवंताचा विचार करताय, ईश्वर सन्मुख राहण्याचा विचार करताय, आत्मस्वरूपाचा विचार करताय, याने एक, तुमचं आचरण तर शुद्ध होईलच. दुसरं, ही कल्पनाच तुम्हाला कल्पनेच्या पलीकडे असलेल्या क्षेत्रामध्ये घेऊन जाईल. तुम्ही कल्पना शून्य व्हायला लागाल. कारण न कळे नेती नेती, ऐसे म्हणतसे श्रुती. अशी ही श्रुती देखील जिथं थकते, सद्विद्या ही अशा पद्धतीने आम्हाला थकवायला पाहिजे. जिथं हा सहस्त्रमुखाचा शेष देखील शांत होतो, तिथं ही सद्विद्या देखील एका ठिकाणी शांत होते. आणि इथं शरणागती सज्जनो जीवनामध्ये येते. ही शरणागती आहे जिथं सद्विद्येच्या देखील सगळ्या संकल्पना थांबतात. आणि ही सद्गती अवस्थाच
आम्हाला या कल्पनातीत प्रांतामध्ये घेऊन जाते. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, ही एक अविद्या आणि एक सद्विद्या. या मुळी कल्पनेचीच दोन अंग. मुळी कल्पना दो रूपी तिची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. इथं मात्र जेव्हा अविद्येच्या आधाराने जाल तर अधोगती निश्चित आहे. आणि त्यात देखील हा देह पडल्यानंतर पुनश्च या अविद्येच्या संस्काराने जन्माला येणं साहजिक आहे. सद्विद्या ही ईश्वर सन्मुख घेऊन जाईल, आचरण शुद्ध ठेवेल, चांगलं लौकिक अर्थाने फळ देईल आणि एका टप्प्यावरती ती शांत होईल आणि ती विलीन होईल, निर्मळ होईल, विमल ज्ञान प्राप्त करून देईल. अशी ही सद्विद्या रूपी या मायेची असलेली अवस्था सज्जनो, याचं नाव आहे नाम, याचं नाव आहे साधन. ते आपण घट्ट धरावं आणि या भवसागरामधून तरून जावं, हाच संतांचा सदुपदेश. आता उद्याच्या श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.